नमस्कार मंडळी, आज आपण हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 इंच अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। एक कढई मी गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये थोडे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मी कांदा टाकते। कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। बघा इथं कांद्याचा कलर आपला बदललेला आहे। त्यानंतर मी यात 1 टोमॅटो टाकते चिरून घेतलेला। त्यानंतर लसूण व अद्रक यामध्ये टाकते आणि छान भाजून घ्यायचं हे। त्यानंतर थोडे यात मी मीठ टाकते, यामुळे कांदा व टोमॅटो लवकर मऊ होतो। इथे बघा आपलं भाजून झालेला आहे कांदा टोमॅटो। तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। नंतर हे सर्व मिश्रण मी थंड व्हायसाठी बाजूला ठेवते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट करून आता घेऊया। इथं आपली आता याची पेस्ट तयार आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे मी तेल घेतले आहे। त्यामध्ये मी जिरे, काळी मिरी, वेलची, लवंग आणि दालचिनी घेतली आहे। ती आता या तेलामध्ये मी टाकते। ते छान भाजून झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट तेलामध्ये टाकूया आणि छान भाजून घेऊया। छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून आपण घेऊया। जेवढा मसाला जास्त भाजेल तेवढी टेस्ट भाजीची वाढते। त्यानंतर यामध्ये मी थोडी हळद, धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची माझ्याकडे ती घातली आहे आणि घरचा आपला घरगुती काळा मसाला मी यामध्ये घालते किंवा घाटी मसाला जो असेल तो आपल्याकडे तो घालायचा। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला राहिलेले मिश्रण त्यामध्ये थोडं मी पाणी घातलं आहे आणि ते या मसाल्यामध्ये घालते। त्यामुळे आपला मसालाही छान भाजेल आणि ग्रेव्हीला आपला तेलही सुटेल। हे बघा किती छान आपला मसाला भाजून झालेला आहे। यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घालते, तीही छान मी आता इथे भाजून घेते। त्यानंतर चवीपुरतं इथं आपण मीठ घालूया। अगोदरही आपण मीठ घातलेलं आहे कांदा टोमॅटो भाजताना, त्यामुळे इथे थोडेच मी मीठ घातलेलं आहे। आणि आता आपण कापून घेतलेले पनीर या ग्रेव्हीमध्ये टाकूया आणि पनीर ही छान भाजून घेऊ ग्रेव्हीत। त्यानंतर इथं मी आता गरम पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे आपला कलर भाजीचा आहे असा राहतो, तरी छान येते यामुळे। आणि आता इथं मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता, पण पनीरची भाजी जास्त पातळ नसते, त्यामुळे मापातच पाणी घाला। नंतर यामध्ये मी चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि पनीरची भाजी कमी गॅसवर मी 5 मिनिटं छान शिजवून घेतलेली आहे। ही बघा आपली पनीरची भाजी आता तयार झालेली आहे। किती छान याचा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय। त्यानंतर वरून मी आता इथे कोथिंबीर घातलेली आहे। ही पनीरची भाजी तुम्ही चपाती सोबत, पराठ्या सोबत खाऊ शकता, खूप छान लागते आणि घरच्या घरी कमी साहित्यात तुम्ही ही करू शकता। हॉटेलपेक्षा भारी याची टेस्ट लागते। नक्की ट्राय करा। थँक्यू।